नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मराठवाड्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मराठवाड्यामध्ये 55 TMC पाणी आणण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. वैतरणा उल्हास खोऱ्याचं समुद्रामध्ये जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणणार आहेत आणि सविस्तर प्रकल्प अहवालाच्या प्रस्तावाला आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. DPRसाठी 61.52 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. तसा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे सातत्यानं दुष्काळाचा सामना करावा लागणाऱ्या मराठवाड्यासाठी ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. तर फडणवीसांनी ट्विट करत या संदर्भातील माहिती दिली आहे. पश्चिम वाहिनी, वैतरणा आणि उल्हास खोऱ्यातील समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात आणून 55 TMC पाणी मराठवाड्यामध्ये आणण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मला अतिशय आनंद आहे. या प्रकल्पासाठी एक समिती सप्टेंबर 2019 मध्ये गठीत केली होती. मराठवाड्यामध्ये पुढच्या पिढ्यांना दुष्काळ पाहावा लागू नये हे स्वप्न आम्ही पाहिलं आणि ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करतोय. 2014-19 या काळामध्ये मराठवाडा वॉटर ग्रीडची आखणी केली. CM शिंदेंच्या नेतृत्वात देखील स्वप्नपूर्तीच्या दिशेनं वाटचाल होतीये. तर आज या DPRसाठी 61.52 कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलाय. प्रकल्पामुळे मराठवाड्याला सिंचन, पिण्याचं पाणी मुबलक प्रमाणात मिळेल. सिंचनाच्या क्षेत्रामध्ये क्रांती होणार असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.